हां मित्रांनो, लक्ष द्या इथे. आता आपण काय बघू की कॉम्प्युटरचे अलग अलग पार्ट्स कोणते असतात. समजतं ना, म्हणजे कॉम्प्युटर कशा कशाचा बनलेला असतो, त्याचे मेन जे चार पार्ट्स असतात त्या पार्ट्सविषयी माहिती घेऊ आपण. लक्ष द्या इथे जरा. आता समजा मी इमेजेस फोल्डर ओपन केला, बरोबर आहे. सर्वात प्रथम कशाविषयी पाहू आपण. हा जो पार्ट दिसतोय याला आपण बोलतो कॅबिनेट. काय बोलणार याला आपण? कॅबिनेट. समजतंय. पण शक्यतो आपण काय बोलतो याला सीपीयू म्हणून बोलतात. बरेचसे स्टुडंट काय याला बोलतात? सीपीयू. पण सीपीयू हा नसून दुसरा पार्ट सीपीयू आहे. मी तो सीपीयू कोणता पार्ट तर दाखवतो तुम्हाला. प्रथम ह्या पार्टचं नाव काय आहे? कॅबिनेट. याला सिस्टम युनिट किंवा काय बोलतात? कॅबिनेट बोलतो आपण. आता इथे कोणतं बटन दिलं आहे? स्टार्ट बटन. समजतंय. हे स्टार्ट बटन बघा, ज्यावेळी आपल्याला कॉम्प्युटर स्टार्ट करायचं असेल त्यावेळी हे कोणतं बटन प्रेस करणार? हे स्टार्ट बटन फक्त एकदा प्रेस करायचं, ऑटोमॅटिक आपला 1 मिनिटामध्ये कॉम्प्युटर काय होणार? स्टार्ट होणार. समजलं. ह्या पार्टचं नाव काय? याला काय बोलणार? कॅबिनेट. हवं तर नाव लिहून घ्या. या पार्टचं नाव काय बोलणार आपण? सिस्टीम युनिट किंवा कॅबिनेट बोलतो. समजलं पहिला पार्ट्स. हे जे चार मेन पार्ट्स आहेत त्यातला हा प्रथम पार्ट झाला. आता सेकंड पार्ट सीपीयू आपण जो बोलतो तो सीपीयू ह्या पार्टला नसून ह्या पार्टचं नाव सीपीयू आहे. समजतंय. हा आपण जे कॅबिनेट बोललो त्या कॅबिनेटच्या आतमध्ये सीपीयू असतो, त्यालाच काय बोलतो आपण? प्रोसेसर बोलतो. पण आपण शक्यतो काय बोलतो? ह्या पार्टला काय बोलतो सर्व स्टुडंट? सीपीयू म्हणून बोलतात. पण लक्षात ठेवा, जरी तुम्ही सीपीयू बोलत असाल तर ह्या पार्टचं ॲक्च्युली नाव काय आहे? सिस्टीम युनिट किंवा आपण काय बोलतो? कॅबिनेट बोलतो. तर दुसरा पार्ट कोणता आला? मॉनिटर. समजते. दुसरा पार्ट कोणता आला? मॉनिटर. आपल्या समोर जी टीव्ही सारखी स्क्रीन दिसते त्यालाच काय बोलणार आपण? मॉनिटर बोलणार. काय बोलणार त्याला आपण? मॉनिटर. समजले दोन पार्ट्स. पहिला पार्ट्स कोणता बघितला आपण? कॅबिनेट. त्यालाच आपण काय बोलतो? सीपीयू बोलतो शक्यतो. समजलं ना. बरेचसे स्टुडंट काय बोलतात? सीपीयू बोलतात. पण काय नाव आहे त्याचं रिअल? कॅबिनेट. दुसरा पार्ट कोणता आला? मॉनिटर. आपल्या समोर जी विंडो दिसते त्यालाच काय बोलणार आपण? मॉनिटर. स्क्रीन दिसते त्याला बोलतो मॉनिटर. आता दुसरा पार्ट्स कोणता पार्ट्स आला? माऊस. काय या पार्टचं नाव आहे? माऊस. बरोबर आहे. माऊस अलग अलग पद्धतीचे असतात. आता माऊसमध्ये 3 बटन महत्त्वाचे असतात. कोणती 3 बटन आहेत? एक लेफ्ट साईडला आहे. जसं आपण माऊस हातामध्ये पकडला की एक बटन डाव्या साईडला दिसणार, त्या बटनला काय बोलतो? लेफ्ट क्लिक. काय बोलणार त्या बटनला? लेफ्ट क्लिक. बरोबर ना. जे माऊसच्या डाव्या साईडला बटन त्याला बोलणार लेफ्ट क्लिक. मग तसंच जे बटन उजव्या साईडला आहे त्या बटनला काय बोलणार? राईट क्लिक. जे बटन उजव्या साईडला त्याला काय बोलणार आपण? राईट क्लिक. आणि तिसरं बटन बघा, एक मध्ये असं एक स्क्रोल बटन दिसेल, त्या बटनला काय बोलणार आपण? स्क्रोल बटन. समजतंय. त्या बटनचा यूज काय? स्क्रोल बटन. आलं. आता थोड्या वेळानंतर आपण यांचा यूज काय ते पाहू. सर्वप्रथम या बटनची माहीत पाहिजे की कोणतं बटन आहे. डाव्या साईडला जे बटन आहे त्याला बोलणार लेफ्ट क्लिक. माऊसच्या डाव्या साईडला असलेलं आहे. माऊसच्या उजव्या बाजूला आहे त्याला काय बोलणार आपण? राईट क्लिक. आणि मध्ये जे बटन आहे त्याला काय बोलणार? स्क्रोल बटन. समजतं एवढे 3 बटन. आणि आता लास्ट कोणता पार्ट राहिला आहे? कीबोर्ड. समजतंय. अलग अलग पद्धतीचे कीबोर्ड असतात. साधारणपणे अशा पद्धतीचा कीबोर्ड असतो, त्याच्यावरती अलग अलग बटन्स दिले आहेत. आपण त्या सर्व बटनचा यूज काय ते पाहू. समजतात हे 4 पार्ट्स कोणते कोणते? पुन्हा एकदा लक्ष द्या. ह्या पार्टची नाव माहीत पाहिजेत. याला काय बोलणार आपण? हा जो पार्ट्स आहे त्याला काय बोलणार? सिस्टीम युनिट किंवा कॅबिनेट. तुम्ही शक्यतो काय नाव लक्षात ठेवता त्याचं? सीपीयू बोलता. पण सीपीयूचं खरं नाव कोणतं आहे? म्हणजे सीपीयू खरा पार्ट्स कोणता आहे? तर हा जो पार्ट्स आहे त्याला काय बोलणार? सीपीयू किंवा आपण काय बोलतो? प्रोसेसर बोलतो. ही बघा, ही पण त्याचीच इमेज आहे. समजतं ना. या पार्ट्सला काय बोलणार आपण? सीपीयू बोलतो. तुम्ही हा पार्ट सीपीयू लक्षात ठेवला तरी चालू शकते. समजतं ना. आपल्याला समजण्यापुरतं हा पार्ट्स कोणता तर सीपीयू बोला किंवा कॅबिनेट बोला. दुसरा पार्ट्स कोणता आहे? या पार्टचं नाव सांगा पाहू. या पार्टचं नाव काय आहे? मॉनिटर. काय बोलणार या पार्टचं नाव? मॉनिटर. हा पार्ट्स कोणता आला? माऊस. काय नाव या पार्टचं? माऊस. बरोबर आहे. आणि हा पार्टचं नाव काय झालं? कीबोर्ड.
काय बोलणार या पार्ट्सला? कीबोर्ड. राहतील एवढी नावं लक्षात? समजतंय? कळतील एवढी नावं? सर्वप्रथम काय करायची, या कॉम्प्युटरचे पार्ट्सविषयी माहिती घेऊ. आता आपण सेकंड लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत, तर या माऊसचा यूज काय, आणखीन कीबोर्ड आणि त्यांच्यावरती असलेले अलग अलग बटन, या बटनचा उपयोग काय ते पाहणार आहोत. समजतं एवढे? पुन्हा बोला, 4 पार्ट्स कोणते कोणते आले? पहिला पार्टचं नाव काय आलं? एक तर आपण काय बोलणार याला, तुम्ही काय बोलता, सीपीयू बोलता ना, तर आपण सीपीयू बोलू शकतो किंवा कॅबिनेट. सेकंड पार्टचं नाव काय आहे? मॉनिटर. थर्ड पार्ट काय पाहिला होता आपण? माऊस. बरोबर आहे. आणि शेवटचा पार्ट कोणता आहे? कीबोर्ड. कळते एवढे 4 पार्ट्स? समजते? पुढच्या लेक्चरमध्ये काय पाहू आपण? कीबोर्ड आणि माऊस यांचे अलग अलग फंक्शन पाहू, त्यांचे अलग अलग बटनचा यूज करू. समजते? राहील एवढं लक्षात?